वॉरन बफेट जेव्हा 10 वर्षांचे होते तेव्हा ते ओमाहामध्ये घोड्यांच्या रेस ट्रॅकवर जायचे, ज्याचे नाव होते अक्सरबॅन. पण ते रेस संपल्यावर तिथे जायचे आणि तिथे लोकांनी फेकलेली सर्व तिकीटं ते उचलायचे. असा विचार करून की ती अशी कोणती तरी व्यक्ती असावी जिने विनिंग तिकीट फेकून दिले असेल, कारण तिथे अनेक लोक एन्जॉय करण्यासाठी पण येत होते. ते तिकीट काढायचे, दारू प्यायचे आणि नशेत तिकीटं फेकून द्यायचे. आणि वॉरन बफेट हजारो तिकीटं गोळा करायचे आणि एक एक करून चेक करायचे की यापैकी कोणते विनिंग तिकीट आहे का. आणि त्यांना प्रत्येक वेळी असे अनेक विनिंग तिकीट मिळायचे. हे त्यांना माहीत होतं की 10 वर्षाच्या मुलाला तिकिटांच्या बदल्यात कोणीही पैसे देणार नाही, म्हणून ते विनिंग तिकीटं त्यांच्या आंटीला द्यायचे आणि त्या तिकिटांना काउंटरवर नेऊन कॅश कलेक्ट करायच्या. ही पेशन्स आणि रीडिंगची हॅबिट त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच होती. जेव्हा ते 20 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी बफेट पार्टनरशिप्सच्या नावाने इन्व्हेस्टिंग करिअर स्टार्ट केलं. तेव्हा ते दिवसभर मूडीज मॅन्युअल वाचायचे. मूडी मॅन्युअल म्हणजे आज आपल्याकडे वेबसाईट्स आहेत ज्यात कंपनींची माहिती ऑर्गनाइज केली गेली आहे आणि आपण पाहिजे तसे ते स्क्रीन करू शकतो. पण पूर्वी जेव्हा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नव्हती तेव्हा मूडीज मॅन्युअल सारखे पुस्तकं असायचे, ज्यामध्ये कंपनीची बेसिक फायनान्शियल इन्फॉर्मेशन खूप छोट्या छोट्या अक्षरात दिलेली असायची. एका पेजवर 5-6 कंपन्यांचे फायनान्शियल्स. आणि वॉरन बफेट दिवसभर ते वाचायचे. आजही वॉरन बफेट बुक्सपासून ते कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट्स फक्त वाचत राहतात आणि त्यांचा असा विश्वास आहे की सर्वात मोठी कंपाऊंडिंग ही नॉलेजची असते आणि बऱ्याच लोकांना हे समजत नाही. read. I probably read 5 to 6 hours a day. तर इन्व्हेस्टिंगचा पहिला रूल आहे लर्न अ लॉट, रीड अ लॉट. आणि इन्व्हेस्टिंगचा सेकंड रूल आहे नो व्हॉट यू ओन. पीटर लिंच त्यांच्या बीटिंग द स्ट्रीट या पुस्तकात सांगतात, सेंट ॲग्नेस नावाच्या शाळेतील 7th क्लासच्या विद्यार्थ्यांनी 14 कंपन्यांचा पोर्टफोलिओ तयार केला, ज्याचा 2 वर्षांचा रिटर्न 70% होता. तर अमेरिकेच्या इंडेक्स फंड S&P 500चा गेन 26% होता. त्या पोर्टफोलिओने इंडेक्स फंडला पण बीट केलं. ॲक्च्युली हे सगळं झालं होतं एका क्लास टीचर आणि CEO जॉन मॉरिसे यांच्या डिस्कशन नंतर. या दोघांना एक थिअरी प्रूव्ह करायची होती की कोणालाही MBA किंवा इव्हन ड्रायव्हिंग लायसन्स किंवा एक्सेल स्किल्सचीही गरज नाही एक चांगली इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आणि ही थिअरी प्रूव्ह पण झाली. तर प्रश्न हा होता की मुलांनी हे स्टॉक्स चूज कसे केले आणि त्यांच्या टीचर्सनी त्यांना असं काय समजवलं होतं. तर त्यांनी पहिली गोष्ट मुलांना ही शिकवली होती, कधीही अशा कंपनीत इन्व्हेस्ट करू नका जिला तुम्ही एक क्रेयॉन घेऊन समजवू शकत नाही की कंपनी नेमकं करते काय. आणि यामुळे मुलं जेव्हा पण एखादी कंपनी चूज करत होते तेव्हा सगळ्यात आधी त्यांना विचारलं जायचं की सांगा कंपनी काय बनवते, कोणते प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस ऑफर करते. आणि जर ते या गोष्टी सांगू शकले नाहीत तर ते त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नव्हते. ओव्हर द लॉंग टर्म इट्स बेटर टू बाय स्टॉक्स इन स्मॉल कंपनीज. नेक्स्ट गोष्ट मुलांना ही शिकवली की आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर छोट्या कंपन्यांमध्ये ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळू शकतात. आता होतं काय की लेट्स से की रिलायन्सचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे 16.6 लाख कोटी रुपये आहे. जर आपण रिलायन्सचे शेअर्स विकत घेतले तर आपले पैसे 10 पट तेव्हाच होतील जेव्हा रिलायन्सची मार्केट कॅप 10 पट होईल, म्हणजे 16.6 लाख कोटींवरून 166 कोटींवर. यासाठी रिलायन्सला नवीन प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणावे लागतील किंवा काही मेजर चेंजेस करावे लागतील, कारण ते ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. मेजर मार्केट यांनीच कॅप्चर केलाय, म्हणून यात आपला अधिक पैसा ग्रो होणं थोडं कठीण आहे. म्हणूनच अनेक इन्व्हेस्टर्सचा असा विश्वास आहे की छोटी कंपनी लवकर ग्रो होते. इतने बड़े मार्केट में अभी भी नए एंटरप्रेन्योर आ रहे हैं जो 200-400 करोड़ की लिस्टिंग से चालू होते हैं और वहां से 10-20 हजार करोड़ बहुत जल्दी हो जाते हैं. ग्रेट इन्व्हेस्टर मोहनीश पबराय यांनीही हीच गोष्ट अनेकदा मेन्शन केली आहे की जर एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरने लहान कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याला फायदा होणार नाही, कारण जर तो मॅक्सिमम 50 लाख इन्व्हेस्ट करत असेल आणि जर ग्रोथ 10 टाइम्स झाली तरी त्यांचे पैसे फक्त 5 कोटीच होतील आणि यामुळे त्यांना फारसा फायदा होत नाही. म्हणूनच इन्व्हेस्टर्स जसजसे मोठे होऊ लागतात तसतसे ते लहान कंपन्यांना सोडून मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, ज्यामध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट केले जाऊ शकतात. आणि यामुळे होतं असं की आपल्यासारख्या छोट्या इन्व्हेस्टर्सला या छोट्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याची अपॉर्च्युनिटी मिळते. The bottom continuously gets emptied out, right? So the people who were really good at finding the investments, less than 10,000 to put to work, less than 100,000 to put to work, if they're really good, they move up. Hold no more stocks that you can remain informed on. ही कन्सेप्ट सांगते की एक ह्युमन माइंड मॅक्सिमम 8 ते 15 कंपन्यास फॉलो करू शकतो आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्म्ड राहू शकतो,
म्हणूनच पूर्ण आयुष्यात 10 पेक्षा जास्त स्टॉक घेतले नाहीत तरच बरं होईल. पण ते 10 आउट ऑफ 10 स्टॉक्स असे असावेत की आपल्याला फील झालं पाहिजे की आपण त्या कंपन्यांच्या मालकाला प्रत्यक्ष भेटलो आणि त्याच्याशी 100 पेजचा ॲग्रीमेंट केलाय आणि नंतर पैसे देऊन त्या कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले आणि ओनर झालो. वॉरन बफेट यांच्या मते तर आपल्याला 3 खूप चांगले काम करणारे सुपर बिझनेस जरी सापडले तरी लाईफमध्ये काही चांगले करण्यासाठी ॲव्हरेज माणसासाठी हे खूप आहे. Adding to it, but 3 wonderful businesses is more than you need in this life to do very well. If you like the product, chances are you will love the stock. पीटर लिंच सांगतात की माझ्या फॅमिलीतील 3ही मुली गॅपचे कपडे घालायच्या, पण इन्व्हेस्टर म्हणून मी या कंपनीतही इन्व्हेस्ट करू शकेन असं मला कधीच वाटलं नाही. पण या कंपनीची किंमत एका वर्षात 13 पट वाढली होती. पण पुढच्या वेळी ते केअरफुल होते. ते त्यांच्या 3ही मुलींना घेऊन मॉलमध्ये गेले आणि बघितले की त्यांना कोणते प्रॉडक्ट्स पाहिजेत. पण यावेळी त्या गॅप शोरूममध्ये न जाता बॉडी शॉप नावाच्या दुकानात गेले. तिथे पीटर लिंचच्या लक्षात आलं की बॉडी शॉपमधून लोशन, क्रीम्स वगैरे घेणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत आणि ते दुकान लोकांनी एकदम पॅक्ड होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचल्यावर पीटर लिंच यांनी बॉडी शॉपचे ॲन्युअल रिपोर्ट्स मागवले आणि त्यांच्या फंडामेंटल ॲनालिसिस नंतर त्यांना कळलं की ही कंपनी अतिशय ॲग्रेसिव्हली जगभरात आपले शोरूम उघडते आणि प्रत्येक शोरूम प्रॉफिटेबल होत आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटला रिकमेंड केलं हा स्टॉक खरेदी करण्यासाठी आणि त्याची प्राइस ही मल्टिपल टाइम्स जास्त वाढत होती. इंडियामध्ये पण सेम रॉयल एनफिल्डच्या बाईक्स, ज्या की बुलेट नावाने खूप फेमस आहेत, त्यांच्या स्टॉकची किंमत ₹1.22 वरून 2,525 पर्यंत वाढली आहे. म्हणजेच जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे 20 कोटी झाले असते. ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत ₹58.23 वरून ₹3,580 वर पोहोचली आहे. म्हणजेच जर आपण IPOच्या वेळी यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असते तर ते सुमारे 62 लाखांपर्यंत वाढले असते. तर इन शॉर्ट मेसेज हाच आहे की जर प्रॉडक्ट आपल्याला चांगलं वाटत असेल, जर कंपनी पब्लिकली ट्रेडेड असेल आणि जर ती कंपनी फायनान्शियली स्टेबल असेल तर या मेथडला पण आपण स्क्रीनिंगसाठी यूज करू शकतो. ट्राईंग टू टाइम द मार्केट. पीटर लिंच म्हणतात की जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना पण माहीत नाही की मार्केट कधी वाढणार आहे किंवा कधी खाली जाणार आहे. पण त्यांचं कामच असं आहे की त्यांना हे सगळं माहीत असल्याचं प्रिटेंड करावं लागतं. मार्केटमध्ये पुढे काय बदल होईल आणि त्यामुळे बाजारात पुढे काय होणार आहे याची फ्री ॲडवाईस ते देऊ लागतात. जे बेस्ट इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा मेन फोकस चांगला बिझनेस खरेदी करण्यावर असतो, ज्यांचे प्रॉडक्ट लोकांना ॲक्च्युअलमध्ये पाहिजे असतील. कारण जर बिझनेस ॲक्च्युअलमध्ये ग्रो होत असेल तर लाँग टर्ममध्ये त्यांच्या शेअर्सची किंमत देखील ॲक्च्युअल बिझनेसेसच्या ग्रोथ रेटने वाढेल. म्हणूनच आपण बिझनेसवर फोकस केला पाहिजे, ना की मार्केटला टाइम करण्यामध्ये. लेकिन क्या टाइमिंग में पूरे सबका टाइम लगा हुआ है. एग्जैक्टली टाइमिंग करने में मतलब सबसे बड़ा कर्ज और सबसे बड़ा श्राप और सबसे बड़ा मतलब एक चैलेंज जो है इन्वेस्टर के लिए आज वो है कि बाजार में क्या होने वाला है, कब जाएं, कब खरीदें, उसमें मतलब पूरी एनर्जी खत्म हो गई. मतलब मैं अब क्या बताऊं कि 99% ऑफ जनता बाजार में इसके लिए नहीं है कि उन्होंने टाइम नहीं कर पाया बराबर. फ्री कॅश फ्लो इज द किंग. हा पॉइंट सांगतो की अर्निंग्सचा अर्थ असा आहे की जर कंपनीचा प्रॉफिटच वाढत असेल परंतु कॅश फ्लो वाढत नसेल तर ते असं पण असू शकतं की कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे. आपल्यापैकी जे फॅमिलियर नाहीत त्यांना ही टर्म सोप्या भाषेत क्लिअर करतो. पहा, अर्निंग म्हणजे प्रॉफिट, पण या प्रॉफिटचे काय होणार आहे हे देखील मॅटर करतं. ॲक्च्युली जेव्हा कंपन्या त्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स पब्लिश करतात, जर तेव्हा त्यात कोणाकडून पैसे येणं बाकी असेल, म्हणजेच त्याने उधारीवर माल घेतला होता आणि तो पैसा अजून मिळायचा आहे, तो पैसा पण कंपनी प्रॉफिटमध्येच इन्क्लूड करते आणि ही गोष्ट आपल्याला कंपनीचे ॲनालिसिस करताना कन्फ्यूज करू शकते. म्हणूनच वॉरन बफेटचा फेवरेट इंडिकेटर आहे फ्री कॅश फ्लो. फ्री कॅश फ्लो समजून घेण्याआधी आपण कॅश फ्लो समजून घेऊया. मित्रांनो, कॅश फ्लो हा तो पैसा आहे जो ॲक्च्युअलमध्ये कंपनीकडे आहे. चला यासाठी आपण रिलायन्स कंपनीचे कॅश फ्लो स्टेटमेंट पाहू. इथे आपण पाहू शकतो की मार्च 2018 मध्ये रिलायन्सकडे 1,266 करोड कॅश होती. मार्च 2019 मध्ये 3,745 करोड, पण मार्च 2021 मध्ये -13,523 करोड. आणि जर आपण मार्च 2021च्या प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटमध्ये रिलायन्सची अर्निंग पाहिली तर ती आहे 49,128 करोड. अगेन पण कॅश फ्लो -13,523 करोड आहे. ॲन्युअल रिपोर्ट्स वाचल्यानंतर आपल्याला पूर्ण स्टोरी समजेल की कोणते पैसे कुठे खर्च झाले आहे, कोणते अजून येणे बाकी आहेत, एटसेट्रा. हा जो कॅश फ्लो आहे तो 3 गोष्टींनी बनला आहे.
कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे मेन ऑपरेशन्समधून रिलायन्सकडे आलेली कॅश, जे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरी कॅश कंपनीकडे इन्व्हेस्टिंगमधून येऊ शकते, म्हणजेच जर त्यांनी इतर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर. आणि फायनली जी कॅश त्यांच्याकडे येऊ शकते ती फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीजमधून, म्हणजेच जर कोणी लोन वगैरे घेतलं असेल तर. पण ॲक्च्युअलमध्ये फ्री कॅश फ्लो ज्याला आपण किंग म्हणत आहोत तो आहे ऑपरेशनमधला कॅश, कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजेच समजा तुमच्या बिझनेसला वर्षभरात 1 करोडचा प्रॉफिट झाला, पण तुमच्या बिझनेसचे नेचरच असे आहे की पुढील वर्षी बिझनेस करण्यासाठी तुम्हाला 99 लाख रुपयांच्या मशीन्स बसवाव्या लागतील. तर मग अशा 1 कोटी प्रॉफिटचे काय करायचे? कारण 99 लाख मशीनसाठी खर्च करावे लागले तर फक्त 1 लाख आपल्याला मिळतील. म्हणूनच कंपनीच्या फ्री कॅश फ्लोवर नेहमी लक्ष ठेवा. चला तर मग आता आपण हे इन्व्हेस्टिंगचे 7 रूल्स लवकर रिवाइज करू. रूल नंबर 1 आहे लर्न अ लॉट, रीड अ लॉट. म्हणजेच द मोर यू लर्न द मोर यू अर्न. आपल्या सर्वांना पैशाचं कंपाऊंडिंग माहिती आहे, परंतु आपण नॉलेजच्या कंपाऊंडिंगसाठी फारच कमी विचार करतो किंवा इन्व्हेस्ट करतो. रूल नंबर 2 आहे नो व्हॉट यू ओन, ज्यामध्ये आपण 7वीच्या वर्गातील मुलांची स्टोरी पाहिली. जर आपण सोप्या शब्दात सांगू शकलो नाही की कंपनी कोणते प्रॉडक्ट्स बनवते आणि पुढे जाऊन अर्निंग्स कशी वाढणार, तर अशा बिझनेसेसपासून दूर राहिलेलंच बेटर असेल. रूल नंबर 3 होता ओव्हर द लॉंग टर्म इट्स बेटर टू बाय स्टॉक्स इन स्मॉल कंपनीज. म्हणजेच एक लहान कंपनी पर्सेंटेज वाईज जास्त ग्रो होऊ शकते ॲज कम्पेअर्ड टू ऑलरेडी जे बिग जायंट्स आहेत. आता हे नेहमीच खरं नसतं, पण अनेक केसेसमध्ये असं दिसून आलंय. रूल नंबर 4 होता होल्ड नो मोर स्टॉक्स दॅट यू कॅन रिमेन इन्फॉर्म्ड ऑन. म्हणजेच तेवढे स्टॉक घ्या ज्यांच्या स्टोरीजवर तुम्ही लक्ष ठेवू शकाल. वॉरन बफेट म्हणतात की आपल्या आयुष्यात फक्त 3 चांगल्या कंपन्या जरी मिळाल्या तरी त्या आपले आयुष्य खूप इम्प्रूव्ह करतील. रूल नंबर 5 होता इफ यू लाईक द प्रॉडक्ट चान्सेस आर यू विल लव्ह द स्टॉक. इन शॉर्ट, जर प्रॉडक्ट अनेकांना आवडले तर ती एक चांगली स्क्रीन टेस्ट आहे. यानंतर आपण रिसर्च करून कंपनीबद्दल अधिक जाणून घेऊ शकतो आणि कदाचित यामुळेच आपल्याला चांगली कंपनी मिळू शकेल. रूल नंबर 6 होता ट्राईंग टू टाइम द मार्केट. म्हणजेच मार्केटमध्ये केव्हा एंट्री घ्यायची आणि केव्हा कधी एक्झिट घ्यायची यापेक्षा बेटर आहे आपण चांगले बिझनेसेस शोधायला हवे जे ॲक्च्युअलमध्ये ग्रो करतायत. कारण लॉंग टर्ममध्ये स्टॉकची ग्रोथ आणि बिझनेसची ग्रोथ ऑलमोस्ट सेमच असते. आणि फायनली रूल नंबर 7 म्हणजे फ्री कॅश फ्लो इज द किंग. म्हणजेच केवळ अर्निंग्सवर विश्वास ठेवू नका, तर फ्री कॅश फ्लो हे एक परफेक्ट इंडिकेटर आहे कंपनीबद्दल सांगण्यासाठी. आणि जर कॅश फ्लो निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ असा होतो की कंपनी खराब आहे. त्याचं खरं कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला कंपनीचे ॲन्युअल रिपोर्ट्स वाचावे लागतील, त्यांचे अर्निंग कॉल्स वाचावे लागतील. चांगल्या कंपन्या सुद्धा इतक्या सहजासहजी मिळत नाहीत, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जर तुमचाही पुस्तकांवर विश्वास असेल आणि जर तुम्हाला जगातील मोठ्या लोकांनी पुस्तकांमध्ये कोणत्या आयडियाज लिहून ठेवल्या आहेत हे जर पाहायचं असेल तर तुम्ही गीगल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जिथे 1000 पेक्षा अधिक मेंटॉर्सच्या अमेझिंग बुक समरीज अवेलेबल आहेत जे तुम्ही वाचू आणि पाहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला रीडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही इयरली सबस्क्रिप्शनवर आज डिस्काउंट कुपन कोड SAVE100 वापरून 100 रुपीज सेव्ह करू शकता. आम्ही या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. हे ॲप iOS आणि Android दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज चुकवायचे नसतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.